हॅपी संडे सगळ्यांना. तर बघा आज संडे आहे. उठल्या उठल्या माझ्या पोटाचंच बघते, एवढं सारं खाते सकाळी सकाळी तरी दुखतं माझं, काय सांगायचं तुम्हाला. तर चला असो, मस्तपैकी नाश्ता वगैरे माझा झालेला आहे. माझं झाले, पण माझ्या लेकराचं नवऱ्याचं पोरांचं राहिले ना, मग त्यांच्यासाठी पटापटा इकडं जेवण बनवून घेतलं. जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही पोहे जेवत नाश्ता करत बसत नाही, डायरेक्ट जेवतो, म्हणून मी डायरेक्ट स्वयंपाकच करत असते. मग आजचा मेन्यू होता, बघू शकता तुम्ही. मी इकडे छानपैकी चपात्या वगैरे करायला घेतल्या. हे बघा अशा मस्त मस्त चपाती आणि इकडे चना आणि बटाट्याची भाजी और मैं इधर बना रही थी रोटी. असं बनवत भाजी बनवली. एक साईडला भात पण टाकला होता, शिजला भात. मग लगेच पटापटा गरमागरम चपात्या जेवायच्या असतात आणि त्यात आहोंचे नखरे वेगळेच असतात. तोंडी लावायला चटणी नाही का, असं तसं. बघा पहिलं गावामध्ये नाही का, काही गरमीमध्ये काही खायचं असेल ना, थंड चटणी अशी बनवायची कांद्याची. कांदा कापायचा बारीक बारीक, त्यात फक्त लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून असं टेचून. आमच्या गावाला तर खूप खातात असं. मग मी त्यांना दिला असं पटकन लावून. बघा माझा परिवार कसा मस्तपैकी जेवत आहेत. अशा गरमागरम चपात्या करते आणि गरमागरम देते खायला, बघू शकता. तर दिलं जेवायला सगळ्यांना पटापटा. किती छान बसून माझी फॅमिली जेवत आहे, बघू शकता. हे बघा माझी लेकरं, माझा नवरा आणि तारक मेहता बघत बघत जेवतात. असं गरमागरम दिलं ना पोट भरून खातात, थंड नाहीत खात. मग त्यांच्यासोबत म्हटलं लगेच आंबे पण आहेत खूप सारे फ्रीजमध्ये, मग ते पण कट करून देऊया. नंतर खात नाही जेवण झालं की कोण, मग लगेच असं कट करून देते. तर परिवार माझा समाधानी, तर मी समाधानी. खाऊन पिऊन मस्त आहे बरं का आमची लाईफ. तर चला असो, मग त्यांना आंबे वगैरे कट करून दिलेले. इकडं माझी जेवले आणि काम वगैरे आवरलं आणि अशी झोपली. इकडं बघा माझी पोरगी झोपली. अशी झोपली की डायरेक्ट रात्रीच उठले, म्हणजे अंधार पडल्यावरच उठले. अंधार म्हणजे सूर्योदयाच्या पहिलं. मग बघा किती, बघू शकता किती झोपले मी. आणि आतापर्यंत मला कोणाची रडवायची हिंमत झाली नाही. तर हा कांदा मला रोज रडवतो. माझ्या नवऱ्याने पण मला कधी रडवलं नाही, आईबापांनी तर कधीच नाही, तर नवऱ्याने पण कधीच असं म्हणजे मला रडवलं नाही. पण हा कांदा रोज रडवतो. मग काय, कांदे चरा मी तिकडं कापत होते. आता पोरांच्या शाळा चालू आहे उद्या मंडेपासून, ते इकडं कवर्स वगैरे शाळेची तयारी चालू आहे आणि माझी इकडं बिर्याणीची चालू आहे तयारी. तर बघू शकता अशी मस्तपैकी मी बिर्याणी बनवलेली संडे स्पेशल. तर कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. तर आजसाठी एवढंच होतं बरं का, भेटूया उद्या.